न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डोंबिवलीत बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड, रुग्णांच्या जीवाशी खेळ, बिहार कनेक्शन समोर। नामांकित कंपनीच्या नावे बनावट औषधांची विक्री करणाऱ्यांचे मोठे रॅकेट डोंबिवलीत उघडकीस आला आहे। पोलिसांनी बनावट औषधांचा साठा जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या टेल्मर AM या नामांकित औषधांच्या बनावट गोळ्यांची विक्री करण्यात येत होती। विशेष बाब म्हणजे हा बनावट औषधांचा साठा बिहार राज्यातून आल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे या प्रकरणी बिहार कनेक्शन असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान बनावट बिलांच्या आधारे रॅकेट चालवल्याचा पोलिसांच्या तपासात आढळून आले। त्यानंतर बनावट औषधांचे धागेदोरे अनेक राज्यात असल्याचा संशय व्यक्त करत मुख्य उत्पादकाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती ACP सुहास हेमाडे यांनी दिली आहे। या प्रकरणी दोघांना अटक करून मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123, 318(4), 336(3), 340(2), 277, 278, 35 सह औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 कलम 18 AI, सहवाचन 17B सह शिक्षा कलम 27B, 27 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे। यामध्ये डोंबिवलीतील श्रीराम फार्माचा मालक पंकज उपाध्याय आणि मुंबईतील वितरक विवेक अजय कुमार राय अशा दोघांना अटक करण्यात आली आहे। तर या गुन्ह्यातील इतर आरोपींचा पोलीस पथक शोध घेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। एकूण 8,94,400 रुपयांचा साठा जप्त। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कोठडीत असलेला आरोपी पंकज राधेश्याम उपाध्याय हा टेल्मर AM टॅब्लेट्स, टेल्मिसाटन 40 मीटर G आणि अम्लोडपन 5 मीटर G टॅब्लेट IP हे ब्लड प्रेशरचे बनावट औषध असल्याचे व ते मानवी शरीरास अपायकारक असल्याचं तसंच सदर बनावट औषधाच्या वापरामुळे मानवी आरोग्यास धोका पोहोचू शकतो हे माहीत असताना सुद्धा सदर औषध हे मूळ उत्पादकाचे असल्यासारखं भासवून त्याचे श्रीराम फार्मा या औषध विक्री परवान्यामार्फत विक्री करत होता। याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन पथकानं छापा टाकून त्यांच्याकडून 8,94,400 रुपये किंमतीच्या टेल्मर AM टॅब्लेट्सच्या एकूण 2795 स्ट्रीप जप्त केला आहेत। अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जप्त केलेल्या या बनावट गोळ्या शरीरात उशिरा विरघळतात, ज्यामुळे रुग्णांना हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा गंभीर धोका होतो। दरम्यान या गंभीर गुन्ह्याचा तपास DCP अतुल झेंडे, ACP सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात व गुन्हे प्रकटीकरण पथक करत आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कल्याण मुख्य प्रतिनिधी अमित खर्डीकर यांची रिपोर्ट।